फुरुकोदाकी साकोंजी नेझुकोला निद्रावस्थेत पाठवतात आणि तांजिरोची ट्रेनिंग सुरू करतात। साकोंजी डोंगर दऱ्यात जंगलाचा वापर करून तांजिरोसाठी विविध सापळे रचतात व तांजिरोला कॉन्सन्ट्रेशन करण्याची ट्रेनिंग देऊ लागतात। साकोंजी तांजिरोला सांगतात की जर त्याला डिमन स्लेयर संघटनेत सहभागी व्हायचे असेल तर त्याला सर्वप्रथम त्यांच्या ट्रेनिंग मध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन साठी माउंट फुजिकासने मध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यामध्ये देखील पास व्हावे लागेल। अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर फायनली तांजिरो साकोंजींनी रचलेल्या सापळ्यातून बचाव करण्यामध्ये पास होतो। आता साकोंजी त्याला तलवार चालवायची कला शिकवू लागतात। ते तांजिरोला सांगतात की लढाईच्या वेळी योग्य पद्धतीने तलवार चालवली नाही तर तलवार तुटण्याची भीती असते, त्यामुळे योग्य पद्धतीने तलवार चालवणे गरजेचे आहे। सर्वात शेवटी साकोंजी त्याला ब्रीदिंग टेक्निक शिकवतात, त्यासाठी ते तांजिरोला स्वतःच्या श्वासावरती कंट्रोल करायला शिकवतात। साकोंजी हे वॉटर ब्रीदिंगचे गुरु असल्यामुळे ते तांजिरोला पाण्याशी एकरूप व्हायला सांगतात। साकोंजींकडे ट्रेनिंग करता करता आता 1 वर्ष उलटले होते। तांजिरो आता साकोंजींच्या सर्व ट्रेनिंग मध्ये मास्टर झाला होता, त्यामुळे साकोंजी त्याची परीक्षा घेण्यासाठी एका मोठ्या दगडापाशी त्याला घेऊन जातात। साकोंजी तांजिरोला सांगतात की जर तुला फायनल सिलेक्शन साठी जायचे असेल तर तुला सर्वप्रथम तुझ्या तलवारीने या दगडाचे 2 भाग करावे लागतील। साकोंजींनी सांगितल्याप्रमाणे तांजिरो त्या दगडावरती अनेकदा वार करतो, परंतु त्या दगडाला काहीच होत नाही। तांजिरो फ्रस्ट्रेटेड होतो आणि स्वतःच्या क्षमतेवरती शंका घेऊ लागतो। त्यावेळी एक मास्क लावलेला मुलगा तिथे येतो। तो मुलगा लाकडाची तलवार घेऊन तांजिरो समोर उभा राहतो आणि तांजिरोला त्याच्यासोबत लढायला सांगतो। तांजिरो सुरुवातीला त्याच्यासोबत लढायला तयार होत नाही, कारण त्या मुलाची तलवार लाकडाची होती आणि तांजिरोची तलवार खास निचिरीन धातूपासून बनलेली। तो मुलगा तांजिरोवरती हसू लागतो आणि बोलतो की तांजिरो न लढण्याची कारण देत आहे। तो मुलगा सांगतो की त्याने स्वतः या दगडाचे 2 भाग आधीच केलेले आहेत। तांजिरोला त्याच्यावरती विश्वास बसत नाही, तेव्हा तो मुलगा त्याच्या कलेचे प्रदर्शन करतो आणि एकाच झटक्यात तांजिरोला जमीनदोस्त करतो। तांजिरो उठतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर माकोमा नावाची एक मुलगी असते। ती तांजिरोला सांगते की त्या मुलाचे नाव साबितो आहे। माकोमा तांजिरोला तलवार चालवण्याची योग्य पद्धत शिकवते। तांजिरो तिला कुतूहलाने विचारतो की तू कुठून आली आहेस, त्यावर ती मुलगी त्याला सांगते की मी आणि साबितो आम्ही दोघे पण साकोंजींचे शिष्य आहोत। ती तांजिरोला सांगते की आम्ही रोज तुला ट्रेनिंग करताना बघतो। माकोमा तांजिरोला टोटल कॉन्सन्ट्रेशन ब्रीदिंगचे महत्त्व सांगते। ती सांगते की यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो, त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते। ही ऊर्जा इतकी जास्त असते की सामान्य मानवी शरीर एखाद्या राक्षसा जितके ताकदवर होते। माकोमा तांजिरोला आणखी कसून ट्रेनिंग करायला सांगते। माकोमाचं ऐकून तांजिरो आणखी 6 महिने ट्रेनिंग करतो आणि साबितोला लढण्यासाठी चॅलेंज करतो। यावेळी साबितो तांजिरो समोर धातूची तलवार घेऊन येतो। दोघेही तलवार घेऊन एकमेकावरती अटॅक करतात। माकोमा त्यांना बघत असते। यावेळी तांजिरो दीर्घ श्वास घेतो, योग्य पद्धतीने तलवार स्विंग करतो आणि साबितोच्या मास्कचे 2 तुकडे करतो। साबितो आणि माकोमा तांजिरोच्या विजयाने खूप खुश होतात। ते तांजिरोला सांगतात की तुला जिंकायचे आहे आणि त्याला मारायचे आहे, असे बोलून ते तांजिरोचा निरोप घेतात आणि दोघेच जंगलात नाहीसे होतात। तांजिरो नोटीस करतो की त्याने साबितोवरती केलेला अटॅक ऍक्च्युअली त्या मोठ्या दगडावरती झाला होता, ज्यामुळे त्या दगडाचे 2 भाग झाले होते। अँड दॅट्स इट, एपिसोड 3 एंड होतो। एनिवेज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।